नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर चला आता हे निघालेत. काय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चाललं तुम्ही? ओके. चला आता आर्या तर गेली आहे. आज डब्बा घेऊन नाही गेली, आज येणार आहे लवकर. तर तिच्यासाठी जेवण बनवायचं आहे. थोडं नाश्ता वगैरे केला. आता वाजले 11. थोडंसं काम वगैरे करते. आज तुम्हाला दाखवते मी मुगाची आमटी, हिरव्या मिरचीची आमटी. तर चला आपली सकाळची नेहमीचीच कामं असतात, गडबड तर असते. त्यातून टिफिन वगैरे झाला, पण तिने टिफिन नेला नाही. आज येणार आहे, बोलली आल्यावरच जेवते. तर बनवते मुगाची आमटी. शॉर्टकटमध्ये मी दाखवते तुम्हाला. चला. काय शनिवारी जी मॅच होती ती खरंच अप्रतिम होती. इतका आनंद झाला, हारता जिंकली. म्हणजे आता ते रोहित शर्मा आणि विराट कोहली आता हे रिटायर्ड होणारे म्हणून वाईट पण वाटत होतं. चांगले क्रिकेटर होते ते, पण वाईट वाटून काय, आता ते त्यांना पण वाटत असेल की नवीन पिढीला पण आपण चान्स द्यावा. त्याच्यामुळे पण असेल, त्यांचं काय असेल, त्यांचं म्हणजे ठरलेलंच असेल काय ते. पण छान वाटलं खूप, म्हणजे खूप खूप आनंद वाटला. घरातली उठल्यापासून आपली कामं चालूच असतात. म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. तसंच आहे ते. खेकड्याची रेसिपी मी तुम्हाला कधीतरी मी परत आणलं तर दाखवेल पूर्ण रेसिपी. आता मी शॉर्टकटमध्ये म्हणजे काहीच नाही दाखवलं, फक्त झालेलं दाखवलं. त्यांनी बनवली होती, तर खूप छान बनवलं होतं त्यांनी कालवण. परत मी कधी आणलं तर मी तुम्हाला शेअर करेल रेसिपी. सगळी कामं झाली, आता आटपली. लादी वगैरे पुसून घेतली. रोज लादी पुसतेच मी, कारण आपल्याला खूप मनाला पण स्वच्छ वाटतं, मन प्रसन्न होतं. सगळं घर बाहेरचं सगळं झाडून घेतलं तर सगळी माझी ऑलमोस्ट कामं झालेलीच आहेत. आता फक्त त्याच्यासाठी थोडंसं मुगाची आमटी बनवते, मग झालं. हे बघा, एवढेच घेतलेत. आता ते मी पॅनमध्ये भाजते असे लालसर. आईची बघितलेली रेसिपी ही. लालसर भाजले, धुवून झाले हे. तर ह्याच्यात थोडासा मी टॅमॅटो ॲड करून टाकायचं आहे आपल्याला, आणि कुकर लावायचा आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, थोडंसं जिरं आणि थोडं ओलं खोबरं घेऊन सगळ्याची पेस्ट केली. मस्त असे गाळ पण नाही झालेत आणि खूप छान शिजलेत. आता आपण जर जिरं वाटण्यामध्ये टाकले तर फोडणीला नाही दिलं तरी चालेल, किंवा तुम्हाला आवडत असेल तर जिऱ्याची फोडणी पण कढीपत्ता आणि लसणाची फोडणी देते. आणि हे जे वाटण आपण वाटले, हिरवी मिरची, लसूण, खोबरं थोडंसं हे टाकलं. मस्त कढीपत्ता, लसूण त्याची फोडणी दिली. हे बघा, मस्त असं तेलात परतलंय. हळद टाकली, धने पावडर पण टाकली थोडी. तेलात परतायची. आणि शिजवलेले मूग टाकायचे त्याच्यात. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ तर टाकले, अंदाजे मीठ टाकायचं. हे मिक्सरमध्ये वाटलेलं ते पाणी टाकूया आणि हलवूया. जरा एक कड आला तर बारीक गॅस करून ठेवूया. हे बघा, मस्त मुगाची हिरव्या मिरचीची आमटी. मस्त असं झाकण मारून ठेवले. मस्त अशी गरम गरम हिरव्या मिरचीची मुगाची आमटी आणि त्याच्यासोबत भात. खूप
खूप छान लागतो भाताबरोबर ही आमटी किंवा चपाती भाकरी बरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर बघा तुम्ही, छान लागते आमटी करून. अरे आली आता कॉलेजमधून. ती आल्यानंतर तिला जेवायला वाढलं मी. जेवायला खूप कंटाळा करते ती. अरे शाळेतून आली आता, आल्याला जेवण भरवते मी. मोठी झाली तरी नको नको जेवण बोलते. चालते जबरदस्ती. काय करते आरू? आर्या जायची तयारी करते. चाललाय टाइमपास. जा. वाव छान आहे. अरे बाय. 7 वाजता येणार ना? जेवल्यानंतर थोड्या वेळाने सिंगिंग क्लासला निघाली ती. आठवड्यातून 3 वेळा तिचा क्लास असतो सिंगिंगचा. बोलत होते आज कराओके होणार आहे क्लासमध्ये. आर्या गेल्यानंतर संध्याकाळचं जेवण करायला घेतलं मी. ह्याच्यात केलं चण्याचं पीठ, कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर हे चिरून टाकले चण्याच्या पिठामध्ये आणि बेसनचा पोळा करायला तयार. मस्त असा खरपूस चण्याच्या पिठाचा पोळा खाण्यास. मस्त असं संध्याकाळच्या जेवणात चण्याच्या पिठाचा पोळा, खरडा, मिरचीचा खरडा आणि डाळ भात भाकरी सर्व केलं आणि छान असा खरडा झालाय. चला तर मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आज आर्याने कराओके सॉन्ग गायलंय ते. Make me know